सुरेशचंद्र वारघडे लिखित नरव्याघ्र पुस्तकातील नरभक्षक बेबळ्याची पहिली शिकार। आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात गोरगरिबांना नाडणाऱ्या दोन पायांच्या नराधमांना रावसाहेबांनी धडा शिकविला। त्याचबरोबर जंगलातील चार पायाचे वाघ बिबळे गोरगरीब शेतकऱ्यांची गुरढोरं पाळवायचे, कधीकधी नरभक्षक बनायचे। अशा ढाण्या वाघ व बेबळ्यांचाही समाचार रावसाहेबांनी घेतला। नेमबाज शिकारी म्हणून आपला दबदबा त्यांनी निर्माण केला। शिवनेरी, हडसर, हरिश्चंद्रगड, मढ, नाणेघाट, खैरीचा मळा, अंजनावळे, मावळ, खामगाव, खामुंडी, इंगळूण, भिवाडा, चिल्हेवाडी तसेच पाचघर, कोपरे, मांडवे, मुथळणे, निमगिरी, डोंगर, शिंदेमळा, तांबे, नवलेवाडी इत्यादी डोंगर दऱ्यातील जंगलात वाघ आणि बिबळ्यांचा सुळसुळाट होता। वाघ किंवा बिबळ्या सहसा मनुष्य प्राण्याच्या वाटेला जात नाही। जंगलातली सांबरं, भेकरं, चितळं, वानर, माकडं हे त्यांचं खाद्य, परंतु त्यांना कोणतेही शिकार सहज साध्य होत नाही। त्यासाठी खूप परिश्रम व संघर्ष करावा लागतो। जीव धोक्यात घालून साहस व धाडस करावं लागतं। पाणवठ्यावर अगर तृणभक्षी प्राण्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर दबा धरून बसावं लागतं। तासनतास प्रतीक्षा करावी लागते। आपल्या भक्ष्याला आपला वास व सुगावा लागू नये याची दक्षता घ्यावी लागते। एवढे करूनही शिकार मिळेलच याची शाश्वती नसते। मग दुसरे डावपेच लढवावे लागतात। वेगात धावून पाठलागही करावा लागतो। एवढे करूनही शिकार मिळाली नाही, उपाशी राहण्याची पाळी आली तर शेवटी रानावनात चरायला आलेल्या गुराढोरांकडे वाघ बिबळ्याला आपला मोर्चा वळवणे भाग पडते। त्यातून गुराख्यांशी त्यांचा संघर्ष होतो। वाघ बिबळ्याशी झालेल्या झटापटीत गुराखी गंभीर जखमी होतात, प्रसंगी मरण पावतात। कधीकधी वाघ बिबळेही जखमी होतात, नवख्या शिकाऱ्यांमुळेही जखमी होतात। तृणभक्ष प्राणी किंवा पाळीव जनावरांची शिकार साधणे अवघड होते। मग ते कोंबड्या, बकऱ्या, शेळ्या पळवायला लागतात। काहीच मिळालं नाही तर लहान मुलंही पळवून खातात। यात बिबळ्या आघाडीवर असतो। कधीकधी जखमी आजारी वृद्ध वाघ बिबळे नरभक्षक बनतात। अशा वाघ आणि बिबळ्याला माणसाची शिकार करणे सोपे जाते। जुन्नर आणि मावळ परिसरात ब्रिटिश काळात पट्टेवाले ढाणे वाघ होते। ढाण्या वाघापेक्षा बिबळ्यांची संख्या अधिक होती। जुन्नरचे पोलीस पाटील असल्याने रावसाहेबांकडे उपद्रवी वाघ बिबळ्याच्या तक्रारी यायच्या। रावसाहेबांचे वडील अनाजी बुट्टे पाटीलही 1897 पासून 1911 पर्यंत जुन्नरचे पोलीस पाटील होते, तसेच फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर होते। स्वसंरक्षणासाठी त्यांना ब्रिटिश कलेक्टरने बंदुकीचा परवाना दिला होता। अनाजी पाठीवर ठासणीची बंदूक टाकून घोड्यावर जंगलात फिरायचे, परंतु त्यांनी वाघ किंवा बिबळ्याची शिकार केल्याचा पुरावा उपलब्ध नाही। वाघ आणि बिबळ्या उपद्रवी किंवा नरभक्षक बनल्याचाही पुरावा नाही। अनाजी पाटलांच्या काळात वाघ बिबळ्यांना नैसर्गिक खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने वाघ बिबळे व मनुष्य प्राण्यात संघर्ष उद्भवला नसेल, परंतु रावसाहेबांच्या काळात वाघ आणि बिबळ्यांचा उपद्रव वाढला। ते मनुष्य वस्तीत यायला लागले। अशा अनेक उपद्रवी वाघांचा बंदोबस्त रावसाहेबांनी केला। घरात बंदूक असल्याने वयाच्या 16व्या वर्षी ते बंदूक चालवायला शिकले। 1897 साली शिवनेरीच्या पायथ्याला ठासणीच्या बंदुकीनं अचूक नेम धरून त्यांनी एक पिसाळलेलं कुत्रं मारलं। तेव्हापासून रावसाहेबांचं शिकारी जीवन सुरू झालं। ऑगस्ट 1921 मधील घटना आहे। कल्याणपेठेजवळ शिंदेमळा होता, आजही आहे। या मळ्यावर शेतमजुरांचं झोपडं होतं। सायंकाळी 6:30ची वेळ होती। रिमझिम पावसाचे दिवस होते। झोपडीत मजूर महिला व तिचा 5 वर्षांचा मुलगा होता। आई चुलीवर भाकऱ्या भाजत होती। पोरगं उठला आणि बाहेर लघवीला गेलं। तेवढ्यात झुडपात दडलेला बिबळ्या उठला। त्यानं पोराला पकडलं। पोरानं बोंब ठोकली तशी त्याची आई पोराला काय झालं म्हणून चुलीजवळून उठून क्षणार्धात बाहेर आली। बिबळ्यानं पोराचा हात तोंडात धरला होता। पोरगं ठणाना करीत होत।
वाघ त्याला धरून पुढं जात असताना पोराची आई वाऱ्यागत पुढं बिबळ्यामागं धावली. पोराला सोडविण्यासाठी तिनं पुढे झेप टाकली. पोराचं तंगड तिच्या हातात आलं. पोराला ती मागं खिचित होती. बिबळ्यानं तिच्या हातावर पंजा मारला. तसं तिच्या हातानं पोराचा पाय सुटला. वाघानं पोराला नेला. रावसाहेबांच्या कानावर बातमी येताच क्षणाचाही विलंब न लावता रावसाहेब आपल्या साथीदारांसह शिंदेमळ्यात गेले. शिंदेमळ्यापासून काही अंतरावर लेंडी नाला होता. झाडाझुडपांनी हा नाला गच्च भरलेला होता. इथंच कुठंतरी वाघ लपला असावा, पोरावर ताव मारत असावा असा विचार करून रावसाहेब व त्यांचे साथीदार अतिशय सावधपणे लेंडी नाल्यात उतरले. वाघाला आपला सुगावा लागू नये याची पुरी दक्षता घेत एक एक पाऊल पुढे टाकत ते चालले हो. नाल्याच्या ओल्या मातीत त्यांना वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या. त्या बिबळ्याच्याच होत्या. त्याचा मागोवा घेत हातात काठ्या फरशी घेतलेले साथीदार पुढे गेले. मागणं रावसाहेब संतपणे बंदूक धरून चालले होते. पुढे पुढे बिबळ्याच्या पाऊलखुणा दिसेनाशा झाल्या. लेंडी नाला पाण्यानं वाहत होता. पाण्यातून बिबळ्या नाल्याच्या पलीकडे गेला हे रावसाहेबांनी हेरले. अंधार चांगलाच दाटला होता. टॉर्चच्या प्रकाशात बिबळ्या सावध होण्याची शक्यता होती. त्यामुळं पहाटे शोध घ्यायचं ठरवून रावसाहेब माघारी फिरले. दुसऱ्या दिवशी उजाडताच ते साथीदारांसह निघाले. आकाश ढगांनी भरलेलं होतं. अधूनमधून श्रावणसरी कोसळत होतं. बिबळ्याच्या पाऊलखुणा जिथं नाहीशा झाल्या त्या ठिकाणी लेंडी नाल्यात ते उतरले. नाला न ओलांडता ते तसेच पुढे गेले. पलीकडे झुडपाचा दाटवा त्यांना दिसला. साथीदारांना झुडपावर माशा घोंगावताना दिसल्या. त्यांनी रावसाहेबांना ते दाखविले. रावसाहेबांनी झुडपाचं निरीक्षण केलं. या झुडपातच वाघ असावा याची खात्री रावसाहेबांना वाटायला लागली. समोर नाल्याच्या अलीकडच्या किनारी रावसाहेब दगडाआड दबा धरून बसले. साथीदारांनी लांब अंतर चालून नाला पार केला. ते त्या झुडपाच्या वरच्या भागात आले. झुडपात दगड टाकायला लागले. ओरडायला लागले. रावसाहेब झुडपावर नेम धरून बसले होते. माणसांच्या अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे व दगडांच्या वर्षावाने झुडपातून वाऱ्याबरोबर गुरगुर रावसाहेबांच्या कानावर आली. रावसाहेब एकदम दक्ष झाले. साथीदारांनी वरून दगडांचा वर्षाव चालूच ठेवला. झुडपातला बिबळ्या अस्वस्थ झाला. झुडपात बसण्यात धोका असल्याची जाणीव त्याला झाली. झुडपातून तो उठला, बाहेर आला. त्या क्षणी रावसाहेबांनी बंदुकीचा खटका दाबला. गोळीने बिबळ्याच्या छातीचा अचूक वेध घेतला. बिबळ्या नाल्याच्या पाण्यात कोसळला. क्रमशः पुढील भाग पुढील व्हिडिओत.